कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। 16 मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि त्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार मावळे उपोषणाला बसणार आहेत। जोपर्यंत धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, अशी भूमिका धनगर समाजाचे नेते संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे। उद्या दिनांक 16 मार्च आटकेपार झेंडा फडकवणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती ही जयंती मुंबईच्या आझाद मैदानात महाराष्ट्रातील तमाम मल्हार मावळे साजरी करणार आहेत। ही जयंती साजरी झाल्यानंतर त्याच ठिकाणी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जो लढा गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं लढला जातोय, या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून आझाद मैदानावर आम्ही बसणार आहोत। परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली। आम्ही त्यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं, जो शब्द फडणवीस साहेब आपण बारामतीमध्ये दिला, जो शब्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सोलापूरमध्ये दिला होता, तो शब्द पाळावा। आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करून आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करावा, दुसरा पर्याय आपल्याला नाही। उद्या महाराष्ट्रातील मल्हार मावळे एकदा मुंबईत दाखल झाल्यानंतर जोपर्यंत एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। अंबळ, पाचोळ, पैठण, शेवगाव, वृद्धेश्वर कारखाना, तिसगाव, करंजी, अहिल्यानगर, शिरूर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत असताना वाटेत वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथे थांबले होते। त्यावेळी शेवगाव पाथर्डी तालुक्याचे वतीने त्यांचे पत्रकार सुनील नजन, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते अमोल जाधव, राजूमामा तागड, विष्णू सोलाट, विनायक नजन सर, राजेंद्र मतकर सर, हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मतकर, नवनाथ मतकर, मारुती घुले, विष्णू उघडे, सुदाम खरात, मळेश्वर बळे, वाघोली सोसायटीचे चेअरमन पांडुरंग दातीर यांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। त्या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते। बोराडे साहेब पुढे म्हणाले की धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढा कित्येक वर्षांपासून लढला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती आणि सोलापूर येथे धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा जो शब्द दिला होता तो पाळला पाहिजे। आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करून आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करावा, याशिवाय दुसरा पर्याय आमच्या समोर दिसत नाही। उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मल्हार मावळे मुंबईत दाखल झाल्यानंतर जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा कडक इशारा दीपक बोराडे यांनी सरकारला दिला आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी 2 दिवसांपूर्वी जी चर्चा झाली त्यावेळीही आम्ही आमची भूमिका स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलेली आहे, असे बोराडे साहेब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे। धनगर समाज एसटी आरक्षण लढा मुंबईत पेटला की त्याचा वणवा संपूर्ण राज्यभर उसळणार आहे। त्या अगोदरच सरकारने या मुद्द्यावर तोडगा काढला पाहिजे, अशी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज जमातीची मागणी आहे। ना नेता न पक्ष, धनगर समाज एसटी आरक्षण लढा हेच लक्ष, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे। सरकार या प्रकरणी नेमका काय तोडगा काढताय याकडे देशातील सर्व धनगरांचे लक्ष लागले आहे।